सांगली जत तहसील कार्यालय के सामने आज एक अनोखा घंटानाद आंदोलन किया गया। आंदोलन का नेतृत्व सामाजिक कार्यकर्ता विक्रम ढोणे ने किया, जिसमें नागरिकों की मूलभूत सुविधाओं और प्रशासनिक उदासीनता के खिलाफ आवाज उठाई गई। आंदोलनकारियों ने तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय सहित सभी सरकारी दफ्तरों का ध्यान आकर्षित करने के लिए घंटा बजाकर शांतिपूर्ण प्रदर्शन किया। इस आंदोलन में ग्रामीण क्षेत्र में स्वास्थ्य, शिक्षा, सड़क, सिंचाई, पुलिस स्टेशन और अन्य जनसेवाओं की मांग प्रमुख रही। आज राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रफळ असलेला हा जत तालुका आहे। या जत तालुका इतर तालुक्यांच्या राज्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत मागास आहे। हा तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। या प्रश्नांकडे राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही घंटानाद आंदोलन करत आहे। त्यात प्रामुख्याने जत तालुका विभाजनाचा प्रश्न असेल। 29 गावासाठी जी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना मंजूर केलेली ती रद्द करून 29 गावाला स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करावी। या तालुक्यातून 4 सर्व्हिस रोड गेलेले आहेत। या सर्व्हिस रोडवरती शेकडो लोकांचा बळी गेलेला असताना या चारही महामार्गालगत एकही सर्व्हिस रोड नाही, एकाही गावाजवळ सर्व्हिस रोड नाही। या तालुक्याला सर्व्हिस रोडची अलर्जी आहे का असा प्रश्न पडतो। आणि किती जणांचा बळी गेल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभाग या तालुक्यामध्ये सर्व्हिस रोड करणार आहे। त्याच पद्धतीनं मनरेगाच्या अनेक कामं प्रलंबित आहेत। एकीकडे मनरेगाचा गवगवा केला जातो। तालुका नंदादीप तालुका म्हणून प्रशासन, लोकप्रतिनिधी घोषणा करतात, बाता मारतात, पण प्रत्यक्षात मनरेगाची कामं चालू नाहीत। त्याच पद्धतीने जत शहरातील शेतकऱ्यांसाठी मनरेगा कक्ष चालू करावा। त्याच पद्धतीने या तालुक्याचं कार्यक्षेत्र मोठे आणि पोलीस स्टेशनची संख्या फक्त 2च आहे। त्यामुळे कार्यरत असलेल्या पोलिसांवरती कामाचा तणाव आहे। तर संख आणि माडगा या ठिकाणी स्वतंत्र पोलीस निर्मिती करावी। जत शहराला लागून जवळची 7 खेडी घेऊन जत शहर एक स्वतंत्र पोलीस चौकी करावी। त्याच पद्धतीने वाहतूक शाखा स्वतंत्र करावी। या महिषा विस्तारित योजनेचं कार्यक्षेत्र जत तालुक्यात आणि त्याचं कार्यालय सांगलीत आहे, ते कार्यालय जतमध्ये स्थलांतर करावं। या प्रमुख मागण्यांकडे राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे घंटानाद आंदोलन करण्यात आलेलं आहे।